मी RTO ऑफिसमध्ये जाताना मी सचिन तायडेच्या आल्यानंतर मी त्यांना विचारलं की बा याच्यानंतर समजा सविस्तर माहिती जर आपल्याला लागत असेल तर कोणाकडे जावे, तेव्हा त्यांनी अक्षय देशमुख यांच्याकडे जावं म्हणून मी आज दादाला भेटलो. नमस्कार दादा. नमस्कार दादा, काय राजू त्या सोप्या सारा धिंगाणा चालू आहे हो, त्या सचिन तायडेची पाहिली हो, काय त्याची केविलवाणी परिस्थिती. म्हटलं म्हणजे येणाऱ्या काळात सचिन तायडे हा जिवंत राहते का काय करते हे म्हटलं पंचित पडली. 65 लाखाचा ट्रक घेतला, सत्यानाश झाला. तेव्हा माणूस म्हणजे काय आता विचारता सोय नाही. म्हणून मी त्यांना विचारलं बा हे डिटेल्स कोणाला तुमच्याकडे पाठवलं. बरं, मला एक सत्य परिस्थिती सांगा. त्यांनी सांगितलं की ते राख फुकटात देत होते, पण आता ते राखीचाच त्यांनी व्यवसाय चालू केला. हे कसं काय शक्य आहे? पहिली जी राख होती ते आम्हाला 1470 रुपयात मिळत होती. आता त्यांना 1470 रुपयात बंडी का काय? पूर्ण गाडी भरून मिळत होती. म्हणजे 14 चक्का 12 टायर 1470 रुपयात पूर्ण मिळत होती. आता त्यांनी म्हणजे इथून आज 25 दिवस झाले बंद आहे, आमचं ठप्प आहे हातमजुरीवाले. त्यांनी 25 दिवसाआधी निर्णय काढला, व्हॉट्सअपवर मेसेज केला एका तिथच्या ब्रिक्स म्हणजे हॅशटॅगवाल्यांनी की बघ तुम्हाला 17 तारखेपासून माल 150 रुपये टनांनी मिळणार. मग आता 150 रुपये टनांनी जर माल घेतो तर किती ट्रक जो 1400 रुपयात होता तो किती भरते? 5,500 ते 6,000 रुपये जाते जागेवर. मग 6,000चे विकताना तुम्हाला जे वीट भट्ट्यावाले आहेत ते तुमच्याजवळून घेऊन राहिले का? नाही, कारण की आम्ही जिथे 12,000 गाडी टाकून राहिलो आज ती 18 ते 20,000 जाईल. म्हणजे त्याला पर्याय ते दुसरे आणून राहिले. म्हणजे मग अनावधाना सोपियानं दुर्लक्ष केल्यामुळे तो भूदंड तुमच्या ट्रकवाल्यावर बसले. बरं, असे ट्रक किती आहेत तुमच्या इथं? असे जवळपास अमरावती जिल्ह्यात 600 ते 700 ट्रक आहे. हे 600-700 ट्रक म्हणजे पोरांचेच आहेत काय, उद्योगधंदेवाल्यांनीच घेतले काय? नाही, जे आता हातमजुरीवाले आहे, जे ड्रायव्हर होते त्यांना आता अभ्यास झाला त्या धंद्याचा, त्यांनी लोन काढून कर्ज काढून घर गांठून आज त्यांनी त्या राखीच्या वर्षा ट्रक घेतले. असे किती लोक असतील ज्यांनी या व्यवसायात आल्यानंतर ड्रायव्हर राहता ट्रक घेतले? असे जवळपास 150 ते 200 लोक असतील. बरं, एक प्रश्न निर्माण असा होतोय की कुठंतरी सरकारचे निर्बंध असतील किंवा एवढे टन कसा कारखाना चालू आहे, ते राख निघणेच आहे. हो, राख चालूच आहे. मग ते डिस्ट्रीब्यूट करताना त्यांना कुठंतरी डिस्ट्रीब्यूट करावं लागते. एक तर तुम्हाला ते देऊन नाही राहिले आणि डिस्ट्रीब्यूट करताना त्यांना प्रॉब्लेम राहिले. मग अशा वेळेस तुम्ही ते कुठं डिस्ट्रीब्यूट करा किंवा त्यांना साठवण जे आहे त्याला सरकारचे प्रतिबंध असतील. अशा वेळेस तुम्ही मग कलेक्टरकडे अशा कंप्लेंट का करत नाही? आम्ही कलेक्टर साहेबांकडे कंप्लेंट केलेली आहे गोष्टीची. महसूल खात्याकडे गेलो आहे, प्रदूषण खात्याकडे गेलेला आहे. आता विषय असा राहिलेला आहे, ते काय करून राहिले आमच्या लक्षात आलं, जे पाणी अपरवर्धाचं पाणी येऊन राहिले त्यातून ते राख फेकून राहिले. म्हणजे कलेक्टरला जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा कलेक्टरने तिथे गेले, पण त्यांना साठवण दिसलं नाही. मग साठवण दिसलं तर एकतर कारखाना बंद असेल किंवा ते राख तिथून जात असेल, पण केलं काय त्यांनी? ते राख पाण्याद्वारे दुसऱ्या इकडे फेकून राहिले, डंप करून. पाण्याच्या म्हणजे जे पाणी येऊन राहिलं धरणाचं, त्यात राख अशी पाईप. म्हणजे धरणाचं? कोणत्या धरणाचं? अपरवर्धा धरणाचं. अरे, लोकांना प्यायला पाणी नाही ना. मग तेच ना, 1 दिवसाआड पाणी येऊन राहिलं ना. हे तर किती दिवसापासून चालू आहे? अमरावती शहराची गोष्ट आहे, 1 दिवसाआड पाणी येते. तर हेच कारण आहे, हे धरणाल हे रतन इंडिया पॉवर प्लांट पाणी येते. मग याचा मिसयूज होऊन राहिला सगळ्यात मोठा. मग ते पाण्यानं कुठं प्रेशर हे का ते गड्ड्यात टाकते त्यांच्या परीत, त्यातले गड्डे खोदलून टाकले, पहिले मुरुम विकला, त्याचाही हिशोब नाही आहे, रॉयल्टीचा 1% हिशोब नाही आहे, त्यात माल टाकते आणि तेच लोकांना आम्हाला विकते. म्हणजे आम्ही त्याच्यावर फक्त हमाला करा जीव घ्यावा असंच विषय चालू आहे. म्हणजे ते राख फुकटात जे तुम्हाला द्यायला लागते ते तुम्हाला देऊन नाही राहिले. तुम्ही मेले तर चालसाल, पण तरी ते पाण्याच्या द्वारे पाणी अजून अप्पर भरताचं. म्हणजे इकडे अमरावतीत तुम्ही म्हणता की पाणी नाही, आणि ते पाण्याच्या द्वारे राख वेस्टेज करून राहिले. अशा वेळेस अधिकारी ते गेले, त्यांचं म्हणणं काय आलं? अधिकाऱ्याचं म्हणणं आहे आम्ही म्हणजे कंटिन्यू फॉलोअप घेऊन राहिलेला आहे. आजही आम्ही जाऊन आलो, उद्या पत्र काढतो, परवा पत्र काढतो. हे आम्हाला आता कल्पनेच्या बाहेर गेला आहे. त्यांनी नेमकं काय केलं तिथे, आतमध्ये जाऊन मॅनेज झाले काय झालं याचा काही आम्हाला अंदाजच लागून गेला. एक दिवस आज उद्या होईल, चालू उद्या होईल, एकेकाला दिलासा देऊन राहिलो, पण त्याचा काही मार्गच नाही निघून राहिला. आज किती दिवस झाले? आज पूर्ण 26 दिवस झाले. दर महिन्याला प्रत्येकाच्या EMI असते. बरं का, असं समजा हे सरकार किंवा कलेक्टर किंवा महसूल विभाग तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर ऐकत नसतील, अशा वेळेस फुकटात विकणारी राख ते जर अशा प्रकारे धरणाचं पाणी त्या राखी टाकून ते जर डिस्ट्रीब्यूट करत असतील तर अशा वेळेस मग तुम्ही तिथं आंदोलन का करत ना? आमचं आंदोलन चालूच आहे. आमचं आंदोलन फक्त शांतवादी चालू आहे. आम्ही जे पत्रव्यवहार केला पाहिजे ते करून राहिलो आहे, तिथे बसलो आहे, प्रत्येकांना समजूत घालून राहिलो आहे, शांतवादी चालू आहे.
ज्या दिवशी आमचं तीव्र आता आम्ही समजा आता आटोक्यात आहे, सगळ्यांना समजून सांगून शांततेत चालू आहे, ज्या दिवशी आमचं सगळ्याचं म्हणजे विचार बदलले, मग काय आंदोलनचं ते तीव्र आंदोलन होऊ शकते. बरं पोल्युशनवाल्याचं लक्ष नाही कसं कलेक्टर सुसून द्या, पण पोल्युशनवाल्यांचं लक्ष नाही का? पोल्युशनवाल्यांचं इतकं लक्ष आहे, आम्ही स्वतः ते जाऊन आले आतमध्ये, त्यांना दिसलं की नाही दिसलं, आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवले, प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवले, व्हिडिओ कोणी काहीच नाही, ते मॅनेज झाले का नाही झाले हे समजूनच नाही आला. बरं का राग तेच आहे का की जे समजा ट्रक येतात रेल्वे जातात आणि ते उडते राग ते राग आहे का ते? आता ते मग ते जास्त ट्रक बंद झाले तर रेल्वेतून काही पाण्यातून आणि ते उडून राहिली राग, ते लोक जे शेतात चालली तिथं जे जे शेतकरी आहे काठ्या बाजूनं तेही उडून राहिले आणि ते गडबड चालू आहे, राग ट्रेनमध्ये भरून राहिले आणि पॅक न करता तशीच नेऊन. तुम्ही मग यावर जनजागृती कुठं करण्याचे प्रयत्न केले नाहीत काय? बरेचसे प्रयत्न केले, पण आता आमचा विचारधारा शांतवादी होती. आम्ही प्रयत्न केला की काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, कंपनीने आमची बाजू ऐकली पाहिजे, पण कंपनीची बाजू मनाची ऐकायची 1% ही मनस्थिती नाही आहे. ते त्यांच्या अटळ आहेत, 150 रुपये टन म्हणजे 150 रुपये टन. मग आता याच्यावर पर्याय? आता याच्यावर पर्याय एकच आहे, कलेक्टर साहेबांकडे आम्ही जे कागदपत्र करायचे आहे आम्ही ते करून आलो, त्यांना प्रत्येक आमची बाजू मांडत गेलो. आता आमच्याकडे एकच आहे की आम्ही महाआंदोलन करण्याच्या तयारीत आहे. आम्ही जेवढी म्हणजे अमरावती जिल्ह्यातले जेवढे 700-800 ट्रक मालक आहे सगळे गाड्या घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाऊ. तुम्ही असं पालनपोषण करा, आमचे जे EMI तुम्ही भरा, नाही तर आम्ही इथंच मारून टाका, आमचे गाड्या भडकून टाका, बस. मित्र हो, उद्योग धंद्याकडे वळा आणि वळल्यानंतर समोर स्वप्न पाहत असलेल्या तरुणांचा जर असा स्वप्नाचा भंग होत असेल की आज ते आत्महत्या करेपर्यंत कलेक्टरच्या ऑफिसच्या समोर ट्रक लावायचं आणि तिथं आम्हाला मारून टाका, हे जर अशी विद्युत भाषा करत असतील तर खरंच याकडे सरकार त्यानंतर कलेक्टर यांनी लक्ष द्यायला पाहिजे नाही का? गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल.